ना खराब झालंय, सो त्याच्यासाठी ना टेक्निशियन आलाय की आम्ही ट्राय करतो की दुसरं व्हॅक्यूम घ्यायचं, कारण जे व्हॅक्यूम घेतलं होतं त्याला रिपेअर करायला जवळजवळ 3,000पर्यंत खर्च येतो आणि नवीन काहीतरी 7-8 पर्यंत येतोय. सो बेटर वे की नवीन घेतलं असं आमचं चाललंय. सो तो माणूस आलाय. चला चला इकडे रे. इकडे नचल ना, ये ना बाबा. बघ काय आलंय. अवो फ्लोअर प्लस कार्पेट असं तुम्ही नेट करू शकतात, पडदे करू शकतात, इव्हन तुमचं बेसिंग चुकवतात ते करू शकतात, स्लायडिंग विंडो करू शकतात. अच्छा अच्छा ठीक आहे. ट्रायल सेक्शन केवढी दूर येते ना. त्याच्याने काय होतं, हा थोडं जाड रुमाल असल्यामुळे ते भरपूर ते ब्लॉकेज होऊन जाते. नाही आता रुमाल लावायची गरज नाही, कार्पेट एकदा अच्छा ते त्याला रुमाल लावला तुम्हाला याच्याने करावं लागणार, कारण कसं खूप धूळ आहे ना. खूप धूळ असल्यामुळे काय होतं की ती डस्ट दिसत नाही ना, तुम्हाला एक पट्टा जाणवेल याचा. जेवढं करण्याचं मोठं आहे का कार्पेटचं. व्हॅक्यूमची जी ट्रायल वगैरे जी आहे ती आम्ही घेतली आणि खरंच त्याने म्हणजे चांगलं वाटलं. ब्लोअरने वगैरे त्याने सगळं करून दाखवलं. पण आता प्रॉब्लेम असा झाला की ती जी ट्रायल घेतली आणि ती ओके वाटली, म्हणजे नॉट बॅड, पण कॉस्ट जी आहे तो अजिबात कमी करायला रेडी नाही आहे आणि कॉस्ट पण भरपूर आहे, म्हणजे जवळजवळ 14-15 हजारचं एक सांगतात ते. आणि तीच जर बघितली तर ऑनलाईन आम्हाला थोडंच स्वस्त जातो आहे. मग असं ठरवतो आहे आता की एकदा परत क्रोमामध्ये वगैरे जाऊन बघूयात. जर तिथे जर चांगलं वाटलं आणि जर किफायतशीर असेल तर मग तिथून बाय करूयात, तर असं प्लॅनिंग आहे. सो आज बघू, मग आज जर जमत असेल तर आज क्रोमामध्ये वगैरे जाऊन येऊ आणि बघूयात काय ऑप्शन्स भेटतात वगैरे. ठीक आहे, कारण ते कॉस्ट करायला कमी करायला रेडी नाही आहे आणि एवढ्या कॉस्टमध्ये आता ऑलरेडी ते घेतलं होतं ते 7-8 हजाराचं होतं आणि अचानक ते बंद पडलं काम चालू असताना, म्हणजे मी कार्पेट क्लीन करतो तेव्हा. त्याच्यामुळे आता असं वाटतं की नको, म्हणजे इतकं इन्व्हेस्ट करायला नको पैसे वगैरे. सो बघू आज काय होतं ते. असं प्लॅनिंग तर आहे. 4:30चं बेबी आता झोपलं आहे, तर 4 वगैरे वाजता वगैरे जाण्याचं प्लॅनिंग आहे. सो तेव्हा बघू आपण. आऊ झालाय काहीसा असा रेडी, आऊ झालाय काहीसा असा रेडी. सो आज आहे आऊचा बर्थडे.
आणि बर्थडेला आम्ही चाललोय खायला आणि आऊ असंच. थँक्यू बेबी. कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं की हजबंड वगैरे मस्त निवांत जेवतात आणि ती बिचारी एका साईडने खाते एका साईडने बाळाला अशी घेतलेलं असतं. पण वरून मी म्हणजे आल्यापासून त्यालाच घेतलेलं आणि तो त्याला मस्तपैकी घेऊन माझं जवळ अर्धच्या वर जेवण झालं आणि आता पप्पांचं जेवण आधी झालं म्हणून पप्पा त्याला अशी बाहेर घेऊन गेले. थँक्यू. नमस्कार मंडळी. ॲक्च्युली आम्ही गेलो होतो जेवणासाठी. बेबीचा आज बड्डे होता म्हणून आणि जेवण वगैरे छान झालं. म्हणजे लिटरली तिथे मी फीड करायचा प्रयत्न केला पण ह्याने इतकी गडबड केली की फीड करताच नाही आलं. आणि मग त्याच्यानंतर थोडासा जो आम्ही राईस वगैरे खात होता जिरं त्याला थोडं थोडं खाऊ घातलं. नंतर हा इतके टँट्रम्स करायला लागला. शेवटी मला घेऊन म्हणजे पप्पांचं जेवण झालं त्याच्यानंतर पप्पा त्याला बाहेर फिरवत बसले आणि त्याच्यानंतर माझं जेवण झालं मी घेतलं. त्याच्यानंतर वरूनचं जेवण झालं म्हणजे थोडं थोडं गॅपने. आणि मग तिथे ते सगळं झाल्यानंतर घरी यायला निघालो होतो. वरूननी त्याला कॅरियरमध्ये घेतलं होतं आणि कॅरियरमध्ये अरे बाबा चालू नाही. तर त्याच्यानंतर आम्ही यायला निघालो आणि वरूननी त्याला कॅरियरमध्ये घेतलं. कॅरियरमध्ये घेतल्यानंतर हा थोडासा डिस्टन्सवरती गेल्यानंतर आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती रेस्टॉरंट होतं पहिलंवालं जे की जिथं की रिनोव्हेशन चालू हे आम्हाला माहीतच नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही तिथे शेजारीच एक रेस्टॉरंट आहे तिथं गेलो आणि येता येता हा इतका रडायला लागला. म्हणजे सगळे रस्त्यातले लोक बघायला लागले आम्हाला की ह्याला झालं काय म्हणून कॅरियरमधून रस्त्यामध्ये ह्याला काढलं वरूनने कॅरियरमधून. मी घेतलं मग याला आणि मी चालत चालत आली. बराच डिस्टन्स चालली मी. तर माझं कॅपॅसिटी संपली. मग परत वरूनने घेतलं. परत हा रडायला लागला. इतकं फास्ट आलो आम्ही घरी पटपट आलो आणि त्याला मी पहिलं दाल राईस वगैरे खाऊ घातला. ते पटकन चेंज केलं नवीन ड्रेस होता म्हणून खराब करेल म्हणून दाल राईस खाऊ घातला. आणि दाल राईस खाऊ घातल्यानंतर आता ह्याची कॅपॅसिटी म्हणजे आता असं झालंय त्याचा ड्रेस वगैरे परत नाईटचा चेंज केला आणि नाईटचा चेंज करतच होतो की हा चालू झाली आहे. आता बघा आम्हाला असं वाटलं होतं की बाबा एक तर फूडला लेट झालं असेल म्हणून रडतोय काय की झोप आली आहे म्हणून रडतोय काय. पण तसं काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता याला खेळायचं आहे. म्हणजे हे बेबीजवरती विश्वास ठेवू नका. जेव्हा ते टँट्रम्स करतात इट डझंट मीन की त्यांना झोप आलेली असते किंवा असं काही. तर त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये यायचं असतं मे बी म्हणून ते असं करतात. आणि जेव्हा आम्ही सोसायटीमध्ये एंट्री मारली तेव्हा लगेच हा शांत झाला. ज्या इंटेन्सिटीने हा रडत होता ना विदिन मिनिटमध्ये शांत झाला ना. सोसायटीमध्ये असं शांत असल्यामुळे ना लगेच असं बघत होता. म्हणजे बघा की त्याला ते मे बी ते आता आवाज वगैरे नको असेल कारण खूप वेळ झाला होता म्हणून. आणि आता बघा आता त्याला काही घेणं देणं नाहीये आणि मस्तपैकी खेळतोय. पोट वगैरे सगळं भरलंय. जेवण वगैरे तिथे छान होतं जिथं आम्ही गेलो तिथे छान वाटलं. आणि आज केक कटिंगचं जो हे होतं म्हणजे केक कट वगैरे करायचं तसं काही केलं नाही कारण आता लेटेस्ट वरूनचा बर्थडे होता तेव्हाच कटिंग केलेलं. आणि केक वगैरे आता सध्या कोणी खात नाहीये त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की फक्त लंचला वगैरे जाऊ. आणि बेबीला मी तसं एक छान डायनासोर गार्डनमध्ये घेऊन गेली होती त्याच्यामुळं तिथेही त्याने भरपूर एन्जॉय केलं. आणि त्यानेही थोडासा नान एवढा मैदा असतो नॉट गुड फॉर बेबी पण मी अगदी तो राहत नव्हता म्हणून एवढा बेबीला ना तो नान खाऊ घातला आणि थोडासा राईस असं स्मॅश करून खाऊ घातला. म्हणजे थोडक्यात त्याचंही थोडंसं जेवण झालं पण शेवटी बाहेरचं होतं त्याच्यामुळे जास्त दिलं नाही आणि घरी आल्यानंतरच त्याला खाऊ घातलं. तर चलो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. ऑलरेडी 10 वाजून 10 मिनिटं झालेत. मला जास्त नाही थांब देणार कारण याचं झोप खूप महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर आमची आणि बाय द वे हे जे हेअर स्ट्रेट आहे कसे वाटते नक्की कमेंट करून सांगा. ते बड्डे तर बेबीचाच आहे पण मीच घरी स्वतःचं पॅम्परिंग असं करून घेतलं. आणि हेअर छान असले ना कारण माझे हेअर कट ऑलरेडी आहे. हेअर छान असले ना की स्लिक लुक येतं आणि छान वाटतं म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतं.
जरी आपण 24 तास घरीच असतो वगैरे, पण स्वतः छान राहिल्यानंतर अजून ऊर्जा येते काम करायला, सगळ्या गोष्टी करायला. सो स्वतःही छान राहा आणि घरातही वातावरण आनंदी ठेवा. तर चलो, हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन विषयाने न्यू व्लॉगमध्ये. सो चलो, बाय बाय, गुड नाईट, से हाय, बाय.